ज्येष्ठ अधिक मासात आलेला ऐतिहासिक गुरुपुष्यामृत योग कुंभ राशीच्या जातकांसाठी एक सुवर्ण संधी आणि जीवनाला कलाटणी देणारा ठरेल. कारण शनीच्या 7.5चा अंतिम टप्पा सुरू असताना हा महायोग तुमच्यासाठी संरक्षणाचे कवच बनून येत आहे. 32 महिने आणि 16 दिवसांनंतर येणाऱ्या या पवित्र पुरुषोत्तम अधिक मासात तब्बल 3 वर्ष आणि ज्योतिषीय चक्रानुसार ज्येष्ठ महिन्यात तब्बल 37 वर्षांनंतर हा अत्यंत दुर्मिळ गुरुपुष्यामृत महायोग 21 मे 2026 रोजी आला आहे. देवगुरु बृहस्पती आणि पुष्य नक्षत्राचा हा अलौकिक मिलाप विश्वात प्रचंड सकारात्मक ऊर्जा निर्माण करत आहे. कुंभ राशीचा स्वामी स्वतः शनिदेव असून सध्या कुंभ राशीवर शनीच्या 7.5चा प्रभाव आहे. अशा अत्यंत संवेदनशील काळात अधिक मासातील हा महायोग तुमच्या रोजच्या जीवनावर, आर्थिक स्थितीवर आणि आरोग्यावर कसा प्रभाव पाडणार आहे याचे संपूर्ण ज्योतिषीय विश्लेषण खालीलप्रमाणे आहे. कुंभ रास ही कालपुरुष कुंडलीतील 11वी रास असून ती लाभ स्थान दर्शवते. सध्या कुंभ राशीच्या जातकांवर शनीच्या 7.5चा तिसरा आणि अंतिम चरण सुरू आहे. 7.5चा हा शेवटचा टप्पा जाता जाता व्यक्तीला भरपूर अनुभव आणि परिपक्वता देऊन जातो. 21 मे 2026 रोजी होणाऱ्या गुरुपुष्यामृत योगाच्या वेळी आकाशमंडळात गुरु आणि शनीची स्थिती अत्यंत रंजक असेल. गुरु हा ज्ञान, धन आणि भाग्याचा कारक आहे, तर शनी हा कर्माचा कारक आहे. अधिक मासातील या नक्षत्राच्या प्रभावामुळे कुंभ राशीच्या लोकांच्या कर्माला योग्य न्याय मिळण्याची वेळ आली आहे. ग्रहांची ही स्थिती सांगते की तुम्ही आत्तापर्यंत घेतलेल्या कष्टाचे चीज होण्याचा हा काळ आहे. कुंभ राशीला कसे मिळणार शुभफळ? या महायोगामुळे कुंभ राशीच्या जातकांना प्रामुख्याने 3 प्रकारे अत्यंत शुभ आणि योग्य फळ मिळणार आहे. पहिला आहे आर्थिक समृद्धी आणि अचानक धनलाभ. कुंभ राशीच्या धन आणि लाभ स्थानावर या गुरुपुष्यामृत योगाचा थेट आणि सकारात्मक प्रभाव पडणार आहे. रेंगाळलेली नशिबाची चक्रे गतीने फिरू लागतील. जर तुमचे पैसे कुठेतरी अडकले असतील किंवा जुने कर्ज असेल तर ते वसूल होण्याचे मार्ग मोकळे होतील. नवीन गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळेल. नोकरी आणि व्यवसायात स्थिरता. 7.5मुळे गेल्या काही महिन्यात कामाच्या ठिकाणी जो मानसिक त्रास किंवा अस्थिरता तुम्ही अनुभवली ती आता संपुष्टात येईल. तुमच्या कामाचे कौतुक होईल. कुंभ राशीच्या जातकांसाठी जमीन तयार, घर किंवा व्यावसायिक गाळे यांमध्ये केलेली गुंतवणूक अत्यंत सुरक्षित आणि फायदेशीर ठरेल. 7.5च्या काळात स्थावर मालमत्ता खरेदी करणे भविष्यात सोन्यासारखा परतावा देते. लोखंड, पोलाद आणि पायाभूत सुविधा. शनिदेव हे लोखंड, तेल, खनिजे आणि दगड उद्योगांचे कारक आहेत. यांमुळे शेअर बाजारात गुंतवणूक करताना पायाभूत सुविधा, ऊर्जा, ऑटोमोबाईल आणि पोलाद क्षेत्रातील कंपन्यांचे शेअर्स निवडणे दीर्घकाळात फायद्याचे ठरेल. व्यापारी वर्गाला नवीन कंत्राटे किंवा मोठे ग्राहक मिळतील, ज्यामुळे व्यवसायाचा विस्तार होईल. कौटुंबिक सुख आणि मानसिक शांतता. घरातील सदस्यांमधील जुने वाद मिटतील. जोडीदारासोबतचे संबंध अधिक घट्ट होतील. जर घरात काही मंगल कार्य किंवा धार्मिक कार्य ठप्प झाले असेल तर या अधिक मासाच्या प्रभावामुळे ते पुन्हा सुरू होईल. कुंभ राशीच्या रोजच्या जीवनातील घडामोडी आणि काय करू नये. रोजच्या जीवनात काय घडणार? या योगानंतर तुमच्या रोजच्या दिनचर्येत अचानक व्यस्तता वाढेल. नवीन जबाबदाऱ्या अंगावर पडतील. नवीन लोकांशी ओळखी होतील, ज्या भविष्यात फायदेशीर ठरतील. निर्णय घेण्याची क्षमता सुधारेल
आणि आत्मविश्वास प्रचंड वाढ होईल. कोणत्या गोष्टी अजिबात करू नयेत कुंभ राशीवाल्यांनी? आळस करू नका. शनी देव कर्माचा कारक आहे. यामुळे या काळात आळस करणे तुम्हाला महागात पडू शकते. अहंकार टाळा. यश मिळत असताना कोणाचाही अनादर करू नका. विशेषतः वृद्ध व्यक्ती आणि कामगार वर्गाचा अपमान करू नका. घाईघाईत निर्णय घेणे टाळा. 7.5चा शेवटचा टप्पा असल्याने कोणत्याही मोठ्या करारावर किंवा कागदपत्रावर नीट वाचन केल्याशिवाय स्वाक्षरी करू नका. अनैतिक मार्ग टाळा. झटपट पैसे कमवण्याच्या नादात किंवा सट्टा बाजारात मोठी जोखीम पत्करू नका. कुंभ राशीच्या जातकांसाठी 7.5चा अंतिम टप्पा सुकर करण्यासाठी आणि प्रगतीचे मार्ग मोकळे करण्यासाठी खालील रत्ने अत्यंत प्रभावी मानली जातात. पहिला रत्न आहे नीलम. मुख्य राशीरत्न. का धारण करावे? नीलम हे कुंभ राशीचा स्वामी शनिदेवाचे मुख्य रत्न आहे. हे रत्न धारण केल्याने 7.5चा नकारात्मक प्रभाव कमी होतो. रखडलेली कामे मार्गी लागतात आणि अचानक धनलाभ होतो. नीलम अत्यंत शक्तिशाली रत्न असल्याने ते धारण करण्यापूर्वी अनुभवी ज्योतिषांकडून स्वतःची कुंडली तपासून घेणे अनिवार्य आहे. हे रत्न पंचधातू किंवा चांदीच्या अंगठीत शनिवारी उजव्या हाताच्या मधल्या बोटात धारण करावे. दुसरा आहे जामुनिया किंवा कटेला. नीलमचा पर्याय. जर नीलम रत्न खरेदी करणे शक्य नसेल तर कुंभ राशीचे लोक जामुनिया हे शनीचे उपरत्न धारण करू शकतात. हे रत्न मानसिक शांतता देते, 7.5तील नैराश्य दूर करते आणि निर्णय क्षमता सुधारते. तिसरं रत्न आहे पुष्कराज. अधिक मासासाठी उत्तम. या अधिक मासात गुरुग्रहांचे बळ वाढवण्यासाठी आणि आर्थिक आव्हानांवर मात करण्यासाठी डाव्या किंवा उजव्या हाताच्या तर्जनी बोटात पुष्कराज रत्न धारण करणे अत्यंत शुभ फलदायी ठरू शकते. 7.5चा प्रभाव कमी करण्यासाठी रहस्यमयी उपाय आणि तोडगे. कुंभ राशीवरील शनीच्या 7.5ची तीव्रता कमी करण्यासाठी आणि या गुरुपुष्यामृत योगाचा 100% लाभ घेण्यासाठी खालील शास्त्रोक्त उपाय अवश्य करावेत. शनी आणि मारुती उपासना. दर शनिवारी आणि या गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी हनुमान चालिसाचे किंवा बजरंग बाणाचे पठण करावे. मारुतीच्या मंदिरात जाऊन तिळाचे तेल अर्पण करावे. महादान. 7.5साठी तोडगा. सर्वात महत्त्वाचा तोडगा. गुरुपुष्यामृत नक्षत्रावर गरजू, अपंग किंवा गरीब व्यक्तीला काळे तीळ, छत्री, काळे कपडे किंवा मोहरीचे तेल दान करावे. यामुळे शनिदेव अत्यंत प्रसन्न होतात. हळदीचा मंत्रोपचार. देवगुरु बृहस्पतीच्या कृपेसाठी सकाळी अंघोळीच्या पाण्यात चिमूटभर हळद टाकावी आणि ओम ग्रां ग्री ग्रों स्वाहा गुरवे नमः या मंत्राचा जप करावा. पिंपळाच्या झाडाची पूजा. शनिवारी संध्याकाळी पिंपळाच्या झाडापाशी मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा आणि झाडाला प्रदक्षिणा घालाव्यात. आयुष्यात येणारी संकटे किंवा शनीची 7.5 ही आपल्याला उद्ध्वस्त करण्यासाठी नाही, तर आपल्यातील अंतर्गत ताकद आणि सोन्यासारखी चमक बाहेर काढण्यासाठी येत असते. कोळशावर प्रचंड दाब पडल्याशिवाय त्याचा हिरा होत नाही. ग्रह केवळ दिशा दाखवतात, पण तुमची सकारात्मक विचारसरणी आणि प्रामाणिक कर्मच तुमचे भाग्य घडवते. भूतकाळ विसरून नव्या ऊर्जेने कामाला लागा. हा काळ तुमचाच आहे. अधिक मासातील हा अत्यंत दुर्मिळ आणि मंगलकारी गुरुपुष्यामृत योग शुभ कुंभ राशीच्या सर्व जातकांच्या जीवनात
सुख, समृद्धी, उत्तम आरोग्य आणि भरभराट घेऊन येवो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. मित्रांनो, तुम्हाला ही माहिती आणि मार्गदर्शन कसे वाटले? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा लेख तुमच्या कुंभ राशीच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. तुमचा दिवस शुभ जावो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.